7वा महिना सुरू झाल्यावर ना माझ्या बॉडीने लिटरली वेगळाच फेज सुरू केला आहे. चला तुम्हालाही सांगते, की असंच होतंय का मला नक्की सांगा. सगळ्यात पहिला बदल म्हणजे बेबी किक्स. आधी हलकी-हलकी किक जाणवायचे, पण आता बेबी आतून प्रॉपर फुटबॉल खेळतंय ना असं जाणवायला लागलंय. खूप असं वाटतं, की बस बाबा आता आता किक्स जास्त नको करूस. 2 कामं केली, की बॉडी म्हणते बस आता मला आराम दे. एनर्जी आहे असं वाटतं, पण ती कुठं जाते ना कळतच नाही. कारण इतकं थकायला होतं, की असं वाटतं फक्त पडूनच राहावं आणि पडून राहणं आता काही चांगलं नाही. ॲक्टिव्ह राहणं खूप जास्त इम्पोर्टंट आहे. झोपायला गेल्यावर एक प्रॉब्लेम. कम्फर्टेबल पोझिशन तर काही मिळत नाही, पण डावीकडे वळा, उजवीकडे वळा, पिलो ॲडजस्ट करा आणि शेवटी काय होतं, झोपच गायब होते. 6 महिना जरी सुरू असला तरी माझ्या पोटात माझं दुसरं बेबी वाढतंय, पण माझं पहिलं बेबी अजूनही माझ्यासाठी छोटंच आहे. पण मग जाणवतं आईचं प्रेम कधीच डिव्हाईड होत नाही, उलट ते डबल होत असतं. एकीकडे मला येणाऱ्या बेबीची एक्साइटमेंट पण खूप आहे आणि दुसरीकडे एक मनात छोटासा प्रश्न येतो, की माझ्या पहिल्या बाळाला म्हणजे माझ्या मुलीला माझं प्रेम कमी झाल्यासारखं तर वाटणार नाही ना? तिची कंडिशन अशी आहे, की बाथरूम व्हिजीट तर विचारूच नका. रात्री एकदा उठले, की परत झोप लागेल याची गॅरंटी नाही. तर असं चाललंय माझं 7 मंथ. तुमचं कसं चाललंय मला नक्की कळवा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन